Hi guys, welcome back to another vlog, and this vlog is actually about the 10 days of Ganesh festival, and I have Ganpati at my place. So quickly I'm going to show you guys the decoration that we've done this year. It's very quick last minute decorations, but I hope you guys like it. So that's the decor, and you can see it's a lot of lights. I love lights. This is some old blouse pieces that we had, so I have just taken those, kept it over here, and this is entirely made by me and my brothers. Just quick last minute decors, if you can see that. Yeah. So Bappa is going to sit over here. I've just kept this right now, but it's going to be removed, and we are going to have two big samais in place of these. These are just my Diwali decorations. So now we are going to go to Lal Bagh firstly, and then we are going to do the Agaman. It's a simple ceremony. We'll just get Bappa from the place where it's being made, and we'll bring him over here, and the next day we're going to do the Sthapna and the Pran Pratishtha. I'll take you guys along the entire journey of the 10 days of Ganpati. And we are here. Ganpati घेणार आहोत. This is Sai Ganesh Chitra, and we've also met Simran here, who's come to get her Ganpati. हे आमचे कार्यकर्ता आहेत जे उचलणार आहेत गणपती. आदेश सांभाळून सांभाळून. थोडी मोठी लागेल साईड ठेवून बोला ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आमची उबर नाही आली आहे आणि लास्ट मिनिटला ओला कॅन्सल झाली आहे. सो वी आर वेटिंग विथ बाप्पा इन आर इवन Bappa have to wait in traffic. Bappa has to wait for in traffic for Ola and Uber. Hopefully लवकरच गाडी येईल आणि आम्ही लवकरच घरी पोहोचू. आमच्या भटजीने आम्हाला सांगितलं होतं की सकाळी 6 वाजता येणार आहेत ते, आणि आता वाजलेत 9. मी सकाळी 6 पासून अशी आवरून बसलेली आहे. 5 वाजल्यावर ही तर 4 वाजता उठली आहे. 3:30. मंगल मूर्ती चंदनाची उटी कुमकुम केश पिवळा पितांबर पिवळा पितांबर विठ्ठले माझे माऊलीने विठोबाचे राज अम्मा दसरा दिवाळी विठो. आफ्टर अ लॉंग वेट शेवटी गुरुजी तर नाहीच आले. आम्ही स्वतःहून पूजा केली आहे आणि वाजले आता 1, अँड वी आर गोइंग टू लीव आवर उपवास नाव. तर उपवासासाठी आम्ही 5 भाज्या करतो. कोणत्या कोणत्या भाज्या? गणपतीसाठी आम्ही 5 भाज्या करतो, आणि मोदक असतात ऑफकोर्स. भेंडी, कारलं, मेथी, डेट, छोले, मोदक, डाळ, आणि आपण भातावरती उपवास सोडणार आहोत. पहिल्या यात्रेत गेलोय तिकडे ते ना एक जायंट व्हील येतो जो 360 डिग्री वाला बास्केट असा गोल गोल फिरतो. आणि लहानपणी 10वीची गोष्ट आहे, 3-4 वर्ष आधी. तर आम्ही तिकडे गेलो. आम्हाला ते लोक काय बोलले की तुमच्याकडे फोन वगैरे असेल, चेन वगैरे, चष्मा काढून ठेवा, इकडे रिस्की आहे.
तर माझ्या जीन्स टाईट होती, मी खिशात ठेवलं. हा भाई बोलतो हा चल चल मी पण येतो. हा आलाय आतमध्ये बसलोय, कॅन्टीन चालवलंय, ह्याच्या फोनचे असे तुकडे झालेत, फोन फोन खिशातनं बाहेर आलाय, त्याची बॅटरी वेगळी, त्याचा डिस्प्ले वेगळा, त्याचा कव्हर वेगळा, सगळं वेगळं, चष्मा आम्ही पकडतोय हवेत ना. तेव्हाच तो रबर लावून फिरतो. फोन रबर लावून फिरतो. रबर का लावतो हा? डाएट चालू होती आमची कालपर्यंत आणि आता आज डाएट तोडतच आहोत तर चांगल्या प्रकारे तोडावी. मग हे असं आम्ही हेल्दी डाएट तोडतोय. इज व्हेरी हेल्दी. ही खूप हेल्दी खूप हेल्दी असतं. मोदकचं माहिती आणि नाही. मोदक पण खूप हेल्दी असतं. मोदक इज बेसिकली नारळ आणि तांदळाचं पीठ. नारळ आणि गुळ. गुळ इज ऑल्सो हेल्दी. एकदम डाएट असं मेंटेन हो रहा है. The only solution. वापस बोलो. Delusion is the only solution. उकडीचा मोदक मीन्स उकड क्या होते? हा. टोप घ्यायचा, नाही, त्याच्यात गरम हिंदी. पाणी टाकायचं. हिंदी. उसमें ना बनाया ना मग चावल का आटा पीठ टाकायचं. मग तो शिजवला ना त्याला, मग वाफ देने का उसको. परत में निकालने का और उसको आटा लगाने का, मलने का और छोटे छोटे पूरी बेलने का और उसमें नारियल का और गुड़ का जो सालन बनाया है वो डालने का और मोदक का शेप देने का और उबालने का वापस. ये तो रेसिपी हो गया. अभी तो पूरा मोदक बच जाएगा. बट उकड़ किसको बोलते हैं? उकड वाईट जो होता ना, बॉईल किया ना, नहीं उकड़ना मीन्स इट्स अ प्रोसेस, बट उकड़ इज वाइट जो होता है ना, बनता है वो, उसको उकड़ बोलते हैं. वही जो white पीठ होता है ना, राइस का जो राइट, खाना बनाते हैं. हाँ उसको उकड़ बोलते हैं. जैसे पानी में उबाल आता है ना, हाँ. उसको उकड़ बोलते हैं. और उसमें भी पीठ डाले क्या? आटा डालने. आटा पीठ डालने का. कब बनाएगी श्रुति तू? मैं बनाती हूँ. बना. आ कभी खाने के लिए. हाँ, बनाती है. अभी इतना सारा बैठा है, रखा है यहाँ पे. मोदक बनाती है कि हमको बनाती है? Hi guys, welcome to another day. This is day number 2 and today is there's actually 2 festivals today. So second day is usually Rishi Panchami. So as I was saying, आज ऋषी पंचमी आहे आणि आज मिच्छामी दुक्कडम सुद्धा आहे. तर पहिले I'll tell you the importance of ऋषी पंचमी and today we are going to eat this भाजी right over here. हे आहे ऋषीची भाजी, तांदळाची भाकरी, खीर आहे आणि ही भाजी अशा पद्धतीने बनते की सगळं उकळलेलं असतात भाज्या, खूप साऱ्या भाज्या असतात याच्यामध्ये. ह्याचं महत्त्व असा की ही भाजी ऋषी लोक खातात आणि हे सगळ्या भाज्या वनात भेटतात. म्हणजे सगळ्यांना उकळून बिना तेलाची ही भाजी तयार केली जाते. ह्याच्यात आहे कॉर्न, डेट्स, अजून काय, आळूची पानं, भेंडी, भोपळा, ओके, सुरण, वाटाणा हिरवा, आंबट चुका, ओके, कौलाची भाजी, आंबाड्याची भाजी, भोपळा. आणि दुसरं महत्त्व असं की आज मिच्छामी दुक्कडम सुद्धा आहे. इट्स अ जैन फेस्टिवल. पूर्ण वर्षामध्ये जे पण चुका झाल्या असतात त्यासाठी आपण जाऊन माफी मागतो आणि सगळ्यांचे मिच्छामी दुक्कडम करून पाया पडत असतो. अँड दिस इज आवर फिट चेक फॉर टुडे. आज आम्ही ऑफकोर्स ट्रेडिशनल घालणार आहोत ऑल 5 days. फिट चेक बोल. ओके, सो उद्या पूजा आहे सत्यनारायणची. सो उद्याचा पण व्हिडिओ आम्ही घेणार आहे. सो आमच्या घरी बनत आहे पुरणपोळी. ही चालू आहे तयारी उद्यासाठी. उद्या आहे सत्यनारायणाची पूजा.
केसाचं इकडे हे लपलं कानात सेंटरचं रडबड एकदम परफेक्ट आहे ना एकदम कान वगैरे पण दिसतो हा हा सुंदर सुद्धेशचा आयसीआयसीचा माल आलाय तेल लागेल नाही आहे इथून वर तुझ्या साईडचे कोण आहे तू? माकड आहे? माकड आहे तू? खा खा. डाळीमध्ये प्रोटीन म्हणजे डाळ प्रोटीनच असते फेकू नको. हा 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 डान्स. माकड आहे तू? माकड आहे? अरे 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 कर कर. ए बापरे. बस मग. एकदम डायरेक्ट विदाउट सपोर्ट वाला जम्प जम्प एंड फ्लिप. बापरे. आज बाप्पांचं विसर्जन आहे तर बाप्पांबरोबर घेऊन जायला त्यांना वर्षभर पुरावे म्हणून हे मोदक पुरणाचे असतात आणि एका मोदकात आपण मीठ घालूयात. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
आले आणि बाप्पा गेले. मोर्या मोर्या मी बाळताने तुझी सेवा करवाय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू बाल कोटी. ठिकाणी निजरूप तुझे मी देवितो मस्तक ठिकाणी. तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुखात तया आठवीचा महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची.